हे बघा, झाली कचोरी आपली तयार. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज नाश्त्याला ना कचोरी करणार आहे मी. घरीच आपली करणार आहे. दाखवते तुम्हाला. सध्या मटाराचा सीझन आहे ना. मैदा घेते बघा, 1.5 वाटी मैदा घेते मी. हे बघा, 1.5 वाटी मैदा घेते. आज आलू मटरची कचोरी करणार आहे. बाहेरून काही आणून नाश्त्याला खाण्यापेक्षा म्हटलं चला, मुलांना माझ्या आवडतं घरात केलेलं. मीठ घालते, ओवा घालते थोडासा, हातावर थोडासा चोळून. आणि हे बघा, दाखवते. ही काळे तीळ असतात तसे, हे कलोंजी म्हणतात. मला माहिती नाही याला दुसरं काय म्हणतात, ते कलोंजी म्हणतात म्हणून मी पण कलोंजी म्हणते. तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला याचं दुसरं काय नाव आहे ते. आपले काळे तीळ असतात तसं. हे तेल बघा गरम केलेलं आहे. गरम तेलाचं मोहन घालते. पळीवर तेल घातलं, मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून भिजवून घेते. गरम आहे ना तेल, त्याच्यामुळे थोडंसं आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर हाताने पिठाला चांगलं ते तेल लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आधी चमच्याने घेतेच मिक्स करून. हे बघा, मिक्स करून घेतलं चमच्याने. आता हाताने चांगलं सगळं ते तेल मैद्याला लावून घेते. हे बघा, असं चांगलं मुटका झाला पाहिजे असा पिठाचा. आणि थोडंसं पाणी घालून भिजवून घेते. अगदी थोडं पाणी घालायचं आणि मग गोळा करून घ्यायचा त्याचा चांगलं. हे बघा, असा गोळा करून घेतला. चांगलं थोडंसं तेलाचा हात लावून गोळा करून घ्यायचा. थोडंसं तेल लावलं त्याला. आता झाकून ठेवते बाकीची तयारी करीपर्यंत. आता हे बघा, हे 1 वाटीभर मटार घेतलेत मी. 5-6 मिरच्या, लसूण, थोडे धने घेतलेत अख्खे. मीठ घालून हे मिक्सरमधून काढून घेते. एकत्रच काढून घेते मटार आणि मीठ, मिरची वगैरे. धने थोडेसे अख्खे घालायचे कारण ते जाडसर धने जरा दाताखाली छान लागतात. हे बघा, थोडासा आल्याचा तुकडा घालते, मीठ घालते आणि मग मिक्सरमधून काढून घेते. हे बटाटे उकडून घेतलेत मी. 4 बटाटे आहेत बघा, बाजूला ठेवलेत. आता हे मिक्सरमधून काढून घेते. हे बघा, असं थोडंसं जाडसरच ठेवायचं, अगदी खूप पेस्ट नाही करायची. पॅन ठेवलं आहे, थोडंसं तेल घालते त्यात. थोडं घालते. जिरं घातलं त्यात अर्धा चमचा. थोडासा कढीपत्ता घातला. सुकलेला आहे कढीपत्ता, हरकत नाही पण सुकलेला असला तरी चालतो. हळद घातली आहे. आणि ते जे आपण सगळं मिश्रण मिक्सरमधून काढलं आहे ना, ते घालून घेते मटाराचं. मीठ, मिरची, मटार वगैरे आपण जे काढलं आहे ते परतून चांगलं घेते. त्याचा कच्चेपणा जरा गेला पाहिजे असं परतायचं. काही वेळा मटार असे तेलात परतून पण घेतात, पण मी कच्चेच घेतलेत. आता हे बघा, हे बटाटे किसून घेते. 4 बटाटे उकडलेले आहेत, ते पूर्ण त्यात किसून घेते मी सगळे. तुम्ही बारीक कुस करून घेतले तरी चालतील, किसून घेतले तरी चालतात. परत सगळं एकजीव करते. राहिलेले बटाटे किसून घेते ते. मिक्स केलं सगळं चांगलं. कोथिंबीर थोडीशी वरून घातली त्यात. आता हे गार व्हायला पाहिजे ना, गार होऊ देते जरा. तोपर्यंत हे पीठ पण भिजतंय आपलं. हे बघा, गार झालं चांगलं. ह्यात मी चीज घालते. चीज आहे भरपूर माझ्याकडे, ते घालते. मुलांना आणि आवडतं पण चीज घातलेलं आहे माझ्याकडे.
घालते, नसेल तर नाही घातलं तरी चालतं. ह्या मिश्रणातच घालून घेते, म्हणजे मग ते पूर्ण एकत्र होईल ना. आता हे मिश्रण जरा ह्या दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे मग तिथे थोडीशी अडचण कमी होईल. मग हे बघा, मिक्स करून घेते सगळं. एकत्र केलं म्हणजे कसं मग ते मिक्स होईल सगळं. ह्यात काढून घेतलं. आता बघा, ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करते. आपल्याला किती मोठी करायची त्याप्रमाणे मी मध्यम करणार आहे, अगदी खूप मोठी नाही करणार कचोरी. पीठ छान भिजलंय ते बाकीची तयारी करीपर्यंत. आणि आपण तो जो ओवा आणि ती कलौंजी घातलेली असते त्यामुळे छान पारी चांगली दिसते, आणि ओव्यामुळे चव पण येते. कचोरीला, समोश्याला आपण ओवा घातला तर. थोडं थोडंसं मिश्रण त्यात घालून आपण जसं मोदकाचं करतो ना, तोंड म्हणजे मोदक करतो तसा गोल करून, बंद करून असं गोल गोल करून किंचित थोडा दाब द्यायचा त्याला. हे बघ, असं. छोटे छोटे गोळे करून घेते, करत करतच म्हणजे भरून घेता येतात. आपल्याला मैदा नसेल वापरायचा तर गव्हाच्या पिठाचं पण करू शकतो आपण, पण मी वापरते मैदा. तसंही आपण काय फारसा मैदा वापरत नाही, त्यामुळे म्हटलं चला एखाद दिवशी वापरला मैदा तर हरकत नाही. तुम्हाला नसेल वापरायचं तर नका वापरू. हे बघा, हे असे करून घेते. थोडा उशीरच लागतो ना करायला, तळायला नाही वेळ लागत, पण हे करायला वेळ लागतो ना. किंवा आपल्याला अशा गोल कचोरी नसतील करायच्या तर आपण याच्या करंज्या पण करू शकतो. मटार बटाट्याच्या करंज्या पण करतात, फक्त आकार वेगळा. मिश्रण हेच घालायचं, पण आपण जशा करंज्या करतो तशा करंज्या करायच्या. कसं आहे, आपल्याला आवडेल तसं. होत आले करून आता. हे असे करून घेतले. हे बघा, सगळ्या करून घेतल्या एकदाच, म्हणजे मग तळायला पटकन तळता येतं. तेल ठेवलं होतं मी आधीच गॅस बारीक करून कढईमध्ये. तळून घेते आता. तेल चांगलं तापलं की गॅस बारीक करायचा, मध्ये मध्ये बारीक गॅस करूनच तळायच्या, नाही तर मग वरचं आवरण लाल होतं आणि आतमध्ये थोडंसं कच्चं राहतं. आपण मैदा वापरलाय ना. हलक्या हलक्या हाताने जरा तळून घ्यायच्या मस्त कचोऱ्या. याच्यापेक्षा थोडे मोठी केली तरी चालेल, मी मध्यम आकाराच्या केल्यात. आमच्याकडे एखादी वस्तू करायला घेतली की ती करीपर्यंत हे नसतं, मध्ये मध्ये लगेच खायला सुरुवात पण होते. माझ्या मुलांना गरम गरम आवडतं असं खायला मस्त.
थोड्याशा राहिल्यात आता तळायच्या, अजून सगळ्या तळून घेते. हे बघा तळून झाल्या सगळ्या. मस्त आपल्या घरच्या घरी कचोरी तयार गरमागरम. या टॉमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या पातळ चटणीसोबत खाऊ शकता. हे बघा मोडून दाखवते तुम्हाला. मस्त झालेत. कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.